आता कामाला सकाळ धरून आता कामावरून आली या बघती घर स्वच्छ केलं या नवरा आला दुपारीच घरी घरात स्वच्छ बिच्छता केली का नाही कुणास ठाऊक अजून काय माहित घरात राडा केला ना डोकं हलतंय आपलं. कशा पाय डोकं हालतंय तुझं होय ग? अहो सकाळी सगळं नीट कटून गेली ती कामाला. आता दिवस मावळा लागला पाक. मग आता 6 वाजले आता सुट्टी झाली या हा गुत्ती लागून घेतल्यावर असंच आहे व. हे बैठलं घर फिर नीट स्वच्छ ठेवले समजा घरात. मग ती घरात जाऊन घरात गेल्याशिवाय मला काय कळत नाही हो. हा मग ती घरात कसं घर केलंय कसं नाही काय टापटीप ठुले का नाही. बस जरा गाडीवर बस तिथं परत घरात जा. कामावून आली जरा लय कामान ताटली म्हण आज. वैताग आलाय काम लेकराला घेऊन काम करायची ती. मग आम्ही बसून आलोय. काय माहित दुपारी चालता तुम्ही तुम्हाला तेवढं 5 मिनिटं सुख तर लागलं तसं आम्हाला 5 मिनिटं बसायला तुझा टाइम नाही. एवढं काम आहे आमच्या मागं. आपल्या गावाकडे कसलं भारी वातावरण झालंय. तू काय कामाला जाते त्यामुळे काय कळतच नाही तुला. कामाला जाते की नवराला एक गुणवंत भेटलाय 1 नंबर भेटलाय घरातनं बाहेर काढत नाही म्हणून कामाला जायची वेळ येते बायावर. आता तुला कोण जा म्हणते कामाला ग? मग कशाला कामाला पाठवता? जा म्हणते कामाला पाठवता मग. मग कामाला गेल्याशिवाय नाही गेला काय सासू पण खायचं? म्हणते जाऊ नको कामाला तर जाती रे कामाची हौस आहे. मग जर ना हक्का मारतोय तर काही ये नाही इकडं. होय ही नाही इकडं ते निम्यातनं काम सोडून कोण पैसे द्यायचं का आपल्याला? कोण म्हणजे? कोण म्हणजे अहो तुमच्यामुळे तर माझं पक्का वाटून झालं जिंदगी पॅक. कशाच वाटव केलंय मी? रोज कामाला पळावं लागतंय लेकरं बाळा घेऊन एवढी लेकरं घ्यायची घेऊन पळायचं असलं काम करायचं तुमच्यासोबत. मग लगीन करायचं नसते असले बायानी. लगे मग लेकरांना घ्यायला लेकरं आहे ती बारकी अजून लेकरांना घेऊन बसाव परत लेकरांना आपल्यापाशी ठेव मग जा बाय म्हणायचं कामाला लेकरं पण घेऊन जा आणि काम पण कर सगळं एकदमच तुमचं असतंय. टिकली दिस पण ना केवढ्या टिकले लावा लागली आता. आवड टिकल्या छोट्या झाले आता पुरीला देते मला दुसऱ्या आणते टिकली पण तुम्ही काय शब्द बदलायला लागला मी बोललं लगे. तोंड सुजले आज काय भानगड मला कळ नाही तुझं. आता आली तिथनं आता अजून तोंड हातपाय ती धुलं नाही काय नाही अजून हातपाय तोंड धुवायचं आहे. धुई की मग हात पाय हे जरा. दुधी गावाय पुरीने मिठी मारली सोड नाही आजारी पडली तू तरी घेऊन दमलेली मग आईला एक माया करती. मग हा अहो ते आजारी त्या दिवशी दवाखान्यात नेले तरी पण ताप जायना ना सर्दी जायना ना खोकला जायना ना काहीच जायना. मग अजून एकदा न्यावं म्हणते दवाखान्यात काय करावं काय कळ नाही मला सुद्धा. या दवाखान्यात न्यावं गरम जरा अंग लागायला लागले तिला औषध ती पाजायचं आहे अजून औषध ती पाजते की आता. औषध बाटल्या सवर ना घरात आहे तू नुसते पाज सुद्धा नाही त्यांना. वय पाजत नाही खोटं बोलता वय पाजत नाही म्हणता वय तुम्हाला तेवढंच निमित्त पाहिजे ना काय माझ्या संग भांडणं करायला. कशाच निमित्त हा का भांडणं करून ये सवर ना चांगलं नसते भांडणं घरात. आवा आता गेली हा खाली गेली खाली जाऊन बेन ते हातरलं माझं 5 मिनिटं बसली नाही मी सारखं हात पाय 24 तास चालू आहे आज हे बघ. काल बी तसं आज बी तसं सारखं माझ्या मागं कामच चालू आहे. तुम्ही तर सोबत लग्न करून माझी चुकी झाली होय. हा मग करायचं नसते असलं लगीन मग. कशाला मग असं सारखं राहणारच जा बेन खांड ही कर ती कर चालूच आहे तुमचं. तुला घरात बसून कोण घालायला लागले? घरात बसून कोण घालायला लागले काय मी काय ऐकतं खाती काय तुमचं? मग काय कामाला जाऊन खाते? मग कामाला जाते की कामाला जाते. आता सकाळी घर 8 वाजता सोडलं या 8 वाजता सोडलं त्या आता आली 6 वाजल्या. घरात बघ किती भारी केले. बघती की आता घर कसलं केलंय कसलं नाही वैतागून जाता येळभर काम करून अजून राडा कसला केला नाही कसला ती बघती की आता घरात बघ बघती की थांबाई बघती उद्या जरा लेकरू मला मिठी मारून बसले लेकरू तापले ह्याला दवाखान्यात सोडून गेली नव्हती म्हणून मिठी मारली ग. मग काही लेकरू आजारी दवाखान्यात नेले तरी पण आजार बंदच होई नाही पुरी काय झालं नेमकं काहीच कळलं नाही त्या पुरीला. तिला औषध पाजते टाइम. मग आता पाजायचं की अजून औषध ती पाजती लय आजारी पडलंय लेकरू माझं ह्याला न्यावं म्हणते अजून एकदा दवाखान्यात. लेकराने घरात बघ कसं भारी केले. चला बरं बघती घरात कसला दिवा लावलाय एक नंबर दिवा लावलाय घरात. बघती की नाही राडा करा तुम्हाला बघा कशी भांडती तुमच्या संग आता भांडायला बांधल्यावर चांगलं नसते. अगो बाई हे घर एवढं स्वच्छ केलंय काय? 1 नंबर आहे. अजून कसलं पाहिजे घर? 1 नंबर घर दिसतंय काय ती? मग आवाज सगळ्या कुठं राडा केला सकाळी घर स्वच्छता बिच्छता नीटनेटकं घर करून गेली आणि अजून सगळ्या घरात कपडेच टाकले ती इकडं कपडे तिकडं कपडे सगळी कुठं कपडेच आहे ती घरात राडाच आहे. ही कोणाचं आहे खटार? काय खटोर कोणाचं आहे? माझी चप्पल लेकरांनी काढली अशी. लेकर कशाला तू लिहून येते ती लेकर लेकरांना लय आला सकाळ दुपारी तर ती मॅडम म्हणल्या बालवाडीतल्या पुरी मी आलती घरी म्हणल्या चहा शिगडीवर कुणी प्यायला लागलेल्या म्हणली. व्हिडिओ पाठवलाय मॅडम न रंगी हात पकडले चहा करताना सकाळी. असं आहे काय? त्याला आता घराला एक कुरूपच आणते मी
कुलूप आल्याशिवाय काय होणार नाही पुरी आणि हे काय नुकसानीची बाजू आहे तुझी. काय झालं नुसकानीला तू कोथिंबीर आणली काल सकाळी जाऊन बाजार ना आणि इथं ठुली आहे अशी. मग ठेवते तुम्हाला काय व्हायला लागलं या दिसतंय माझं घर बाप वैतागून करते. गेलाय जीव नुसता रडकून आलाय येळभर तिथं वाना वाना काम करायचे आणि घरी आले की असं राडा बघितला एवढं डोकं हलतं ना लय डोकं हलतं असं तुम्हाला भांड वाटतंय मार वाटतंय एवढा वैताग येतंय मला. कुणी वळण शिकवले तुला असलं नवऱ्याला मार वाटतंय भांड वाटलं. वैताग आलाय तुमचा मला हवं कोण शिकवते बाहेर गेलं. होय शिकवायला काय मी बारकं बाळ आहे का शिकवायला ती लेकराची आई आहे. मला काही कळतंय का नाही घरात आल्यावर असलं किरकिर चालत नाही मला. किरकिर चालत नाही मग घर जरा स्वच्छता नीटनेटकं ठेवा. मी स्वच्छता लेकरं येऊन गेलती घरात ही औषध टाकली ती अशी तिकडे चाळण टाकली तिकडे फुटू टाकला तसा चटाई इकडे पिकली नारळ बेड खाली टाकले तर परत ठिकी एकावर एक ठेवली ती त्याच्यावर कपडे ठेवले ती या बेडवर सगळी कपडे वह्या पुस्तकी झाले त्या. मग लेकरांनी सकाळ धरण धिंगाणा केला काय करते मी पण नव्हतो ट्रॅक्टरवर गेलो. आता दुपारी आलता किंवा मला खोटं का बोलतो मग काय इथं बसतोय काय कुठे गेलता मग लगेच गेलतो माहेरी नांगरा दुसरीकडचं. काय खोटं बोलता वय इथं ट्रॅक्टर घरी नांगराला गेलतो म्हणता वय तुझं ध्यान नाही घरावर हो. हा घरावर माझं ध्यान नाही तुमचं तेवढं आहे घरावर ध्यान. तो पोरीला चल लवकर पाठदिशी कुठं जायचंय दवाखान्यात घेऊन जायचं पोरीला. तुझी कामच तिथंच राहू दे. आता जायचंय दवाखान्यात आल्यावर स्वयंपाक पाणी करते आता काय स्वयंपाक करत नसते ना काय नसते. स्वयंपाक खा घे तू आईच्या हातचा आमच्या. होय होय आयत खाऊन खाऊन तर रेड्याने माजायला लागली या झाली खा आयत खा म्हणून. लग्न केलं तेव्हा एवढे वाळलं पाय होत. हा लग्नाच्या आधी कर मी लय भारी होती माहितीये का जाड जोड मस्तपैकी होती. तुमच्या पाशी आली ती माझं पाखरी शरीराचं वाटोळ तुला झालं. मी शिळ्या भाकरी चारल्या आहे. काम कुत्री नसतं खाल्लेलं आणच लागत नाही तर तुला कोण काम कर म्हणलंय. कोण काम कर मला धरणं हाक मारतो घरी तर अजून 1-2 ठीक आहे 3 ठीक आहे. मग आता ती कामाला गेलंय म्हणल्यावरती माणूस सोडीन का आपल्याला ती ठिकी पाच भरल्याशिवाय सोडीन ते का काम घेतलं होतं ते सोडण्याला काय झालं निम्यात. होय तसं असतं काय पप्पानं सांगितलेलं फोन करून 5 ठिकी भरल्याशिवाय 20 ठिकी भरल्याशिवाय सुट्टी करायची नाही. चौकीला पाय एक 5-5 ठिकी आली ती वाटून मग सगळ्यांनी 5-5 भरल्यावर काय राहतं या. तू उद्यापासून कामाला जायचं नाही आता जातच असते मी उद्या तुम्ही जा म्हणलं तर मी जाणार नाही कारण की वैताग माझ्या शरीराचं तोंडभाग कसं काळ भंगार झाले असतानाच लय गोरे येत. मग मी गोरीच आहे हे काय उजेड समजा प्रकाश तुझं मग हायच माझा मला काय तसलं डाऊट होतं कसली मी घरात राहिल्यावर टंग जार होईन खाऊन खाऊन. तुला कोण नको म्हणते घरात राहायला. कोण नग म्हणते तुला घरात राहायला कामालाच पाठवते ते सारखं. हे तिथलं काम नाही झालं तर रानातलं काय आता शेंगा काढायला आले ते अजून शेंगाला तर हातच लागत नाही आता लागणीच घेतली तर आज सासून शेळ्या हे बांधू लागतील. कुठे शेळ्या आल्या नाही त्याला काय नाही अजून शेळ्या काय येत नाही त्या लवकर आता येते त्या नाही द्या येत. मी काय आता शेळ्या बिळ्या काय बांधत नसते तुमच्या आई तुम्ही शेळ्या ती बांधा तुम्ही काय करायचं ती करा. झोप तू निवांत. झोपते मी वैथागाला काम करून नुसती कामच लावताव आणि त्या कारवाडाला एक कारवाडा त्याला पिंडी पण वैरण टाकली नाही तुम्ही का त्याला पाणी पाजलं नाही अजून. लोकाया बाया बघ बिंड कशा घेऊन जाते त्या पाय घेऊन जाते नाही की त्यांचं तुम्हाला नवरा बी कामाला जाते तर एकामेकाचा जीव समजून घेते तर बाबा ही पण कामावरून आली या घरचं जरा पाणी बिनी घर लोटते तर कुठं काय काय काम घर लोटा काय बाय आहे मी तुझं लोट नाही तर बस की. काय बायानीच लोटा म्हणून काय नियम आहे काय कुठले काम धरलेलं आहे काय बायानीच फक्त घर झाडायचं नवऱ्यानी नुसतं निवांत बसायचं म्हणून. तू तसं लेक्चर देऊन आपली काम बघ आता राडालय पडलाय घरात. पडलाय की आता यावरती गेली लेकरू माझ्या काकाला बसलाय त्याचा काय ताप निवाना ह्याला औषध ती पाजायचं आहे अजून मला मुलकाचं काम आहे. तुझी वटवट बंद करणार आहे आम्ही जाऊ मी घरी. काय करत नसते वटवट पण माझं डोकं हल्लाय ती घरात राडा बघितल्यापासून तिथनं लोकांच्या इथं यायचं वना काम करून घरातली राडा काढत बसायचं आता. तू बस इथंच वटवट करत जातो मी निघून. जाऊ व्हायचा काय नाही मला बस तुमचं एकटीच बसती जा झुकते आता निवांत मी काय स्वयंपाक करत नाही ना काय ना तुमची तुम्ही करायचं तुमची तुम्ही खायचं. जातो बाहेर कुठं तर खाऊन येते. जावा या खाऊन पैसे बी आला असते ना आता ट्रॅक्टरवर गेलतो म्हणल्यावर पैसे नाही तर माझ्याकडे. नाही तर मग काय कशी झोपा तू जा किरकिर करा बंद करणार आहे आम्ही जाऊ. जाऊ मी नाही करत किरकिरी बिरकिरी पण एकटीच बडबड हा कर. बसती बडबड करत तुमचा वैताग आला की एक काम करू लागत नाही काय नाही लेकराला सुद्धा सोन्यासारखं लिकूर आहे माझ्या मागे फिरतंय काम करत 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 लेकराला घ्यावं त्याला नादी लावावं त्याला चॉकलेट आता बिस्किट तुझं आणावं. लेकरून तू बेडवर निवांत झोप. आम्ही काय ऐकू आणतो मेजवानी काय येतं. नको आम्हाला मेजवानी 2 भाकरी करा आणि एक चटणी ना बेसन करा खावा. एकटीच बस घरा. बसती